स्वामी गोविंददेव गिरी यांनी अलीकडेच एक वादग्रस्त वक्तव्य केलं। ते म्हणाले की समर्थ रामदासांचा दासबोध हाच स्वतंत्र ग्रंथ आहे, या उलट ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, एकनाथांचा भागवत ही केवळ भाष्य आहेत, तर नामदेव तुकाराम वगैरे संतांच्या गाथा ही केवळ संकलन आहेत। पुणे विद्यापीठात त्यांना आमंत्रित केलं होतं, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं। निमित्त होतं संत ज्ञानेश्वरांच्या 750व्या संजीवन सोहळ्या वर्षाचं आणि त्या निमित्तानं आयोजित ज्ञानोबा ते तुकोबा या विषयावरील 3 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं। स्वामी गोविंददेव गिरी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असताना त्यांनी त्याच ज्ञानोबा ते तुकोबा यांच्या वारकरी परंपरेला छेद देईल असं विधान केलं। पण आता त्यांच्या याच वक्तव्यावरून महाराष्ट्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। स्वामीजी हे RSSचे प्रॉडक्ट असल्याची थेट टीका संभाजी ब्रिगेडचे नेते संतोष शिंदे यांनी केली आहे। वारकरी संप्रदायातून तर तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसतीये। या सगळ्या प्रकरणानंतर तुकाराम बीजेच्या निमित्तानं देहूत होणाऱ्या कार्यक्रमात स्वामीजी आमंत्रित आहेत, मात्र आता त्या कार्यक्रमाला हजेरी न लावण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। स्वामीजींनी या वक्तव्यावर नंतर स्पष्टीकरण देत माफी मागितली असली तरी अशी वादग्रस्त वक्तव्य करण्याची आणि नंतर माफी मागण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नाहीये। या आधीही बऱ्याच वेळा याचा कित्ता गिरवलेला आहे। त्यांनी अशीच काही वादग्रस्त विधानं केली होती, जसं की समान नागरी कायदा हा होत नाही तोपर्यंत हिंदूंनी किमान 3 मुले जन्माला घालावीत असं ते म्हणाले होते। भारत हे हिंदू राष्ट्र घोषित झालं तरच ख्रिश्चन आणि मुस्लिम समाज येथे अधिक सुरक्षित राहू शकतील असंही वक्तव्य त्यांनी एकदा अयोध्येत केलं होतं। समर्थ रामदास हेच छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आणि मार्गदर्शक होते असं ते पुण्यात म्हणाले होते। साईबाबा हे देव नाहीत तर ते मनुष्य आहेत। सनातन धर्मांच्या मंदिरात केवळ वैदिक देवतांच्याच मूर्ती असाव्यात असंही वक्तव्य त्यांनी एकदा नाशिकमध्ये केलं होतं। भारत माता 70 वर्ष रडत होती, 2014 नंतर ती हसायला लागली असं एकदा ते पुण्यात म्हणाले होते। पंतप्रधान मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांचं अनुकरण करतात, ते श्रीमंत योगी आहेत असं वक्तव्यही त्यांनी एकदा अयोध्येत केलं होतं। छत्रपती शिवरायांनी त्या काळी सुरत लूट केली म्हणजेच ईडी प्रमाणे सक्तीची वसुली केली असं एकदा ते मुंबईत म्हणाले होते। आणि त्यांचं आत्ताचं हे वक्तव्य की फक्त दासबोध हा स्वतंत्र ग्रंथ असून ज्ञानेश्वरी, एकनाथी, भागवत ही भाष्य तर गाथा हे संकलन आहे, हे एक विधान, यावर ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक सदानंद मोरे यांनी त्याच दिवशी रात्री फेसबुक लाईव्ह घेतलं आणि नाराजी व्यक्त केली आणि स्वामी गोविंद गिरी यांचं म्हणणं साधार खोडून काढलं। मोरे म्हणाले की संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला अमृतानुभव हा स्वतंत्र ग्रंथ आहे, तसंच वारकरी संप्रदायाच्या संतांच्या व्यतिरिक्त महानुभावांचा लीळाचरित्र, मुकुंदराजांचा विवेक सिंधू हे देखील स्वतंत्र ग्रंथ आहेत। भाष्य ग्रंथ हेही स्वतंत्र ग्रंथ मानण्याची आपल्याकडे परंपरा आहे। शंकराचार्य यांनी लिहिलेलं हे सर्व ग्रंथही भाष्य ग्रंथ आहेत। ज्या दासबोधांचा उल्लेख स्वामीजींनी आपल्या वक्तव्यात केला त्याची रचना केलेल्या रामदास स्वामींविषयी यापूर्वी बोलताना रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आणि मार्गदर्शक असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे रामदास स्वामींवर महाराजांचं एवढं प्रेम का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। मुळात रामदास स्वामींची विचारसरणी ही वारकरी संतांपेक्षा काहीशी वेगळी होती। वारकरी संतांनी भक्तीला प्राधान्य दिलं, अहिंसेला प्राधान्य दिलं, सुधारणावादी विचारही मांडले, तर रामदास स्वामींनी भक्तीबरोबर राष्ट्रप्रेम, संघटन आणि राजकारण यावरही आपले विचार मांडले होते। 20व्या शतकाच्या सुरुवातीला इतिहासाचार्य राजवाडे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या मंडळींनी रामदास स्वामींचे काही विचार जे राष्ट्रवादासाठी, हिंदुत्वासाठी पोषक होते असे उचलले। वारकरी परंपरा ही रामदास स्वामींची परंपरा यांची तुलना होऊ लागली आणि वारकरी परंपरेचे कळस असणारे तुकोबा विरुद्ध रामदास स्वामी असा एक वाद महाराष्ट्रात नंतरच्या काळात जोर धरू लागला। या दोघा समकालीन संतांची विनाकारण तुलना होऊ लागली आणि तुकाराम बहुजनांचे तर रामदास अभिजनांचे या एकांगी विचारापर्यंत विषय गेला। इथूनच महाराष्ट्रात वारकरी विरुद्ध धारकरी असा छुपा वैचारिक संघर्ष जोर धरू लागला। रामदास स्वामींवर प्रेम असणाऱ्यांनी वारकरी संतांना कमी लेखणं किंवा तुलना करणं कितपत बरोबर आहे? महाराष्ट्रात जन्मलेल्या स्वामी गोविंददेव गिरींना, वारकरी परंपरेला महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनात किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे माहीत नसावं का? भाजपच्या काळात अयोध्या येथील राम मंदिर न्यासाचं कोषाध्यक्ष म्हणून स्वामीजींना नेमलं गेलं, हे फार मोठं पद होतं। त्याने महाराजांची प्रसिद्धी भारतभर नव्हे तर जगभर वाढली। मूळचे
मूळचे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलापूरचे असणारे स्वामीजी हे मराठी माणसांनाच नव्याने माहीत झाले. महाराजांना देशभरात आमंत्रित केलं जातं, मोठमोठ्या कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं जातं आणि ते व्यासपीठावर अशी वादग्रस्त वक्तव्य करतात तेव्हा मोठमोठे राजकीय नेतेही व्यासपीठावर असतात. नंतर त्यांच्या या वादग्रस्त विधानांवर प्रतिक्रिया उमटतात आणि मग स्वामीजींकडून सार्वसार्व करून माफी मागितली जाते. धार्मिक क्षेत्रातील एका मान्यवर व्यक्तीनं अशी वादग्रस्त विधानं करणं खरोखर योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.